हाय फ्रेंड्स, मी वर्षा भोसले. तुम्ही बघतच आहे गाजर, पत्तागोबी, फ्लावर, टमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूण सोलून घेतला. आज बनवायचा आहे मला असा मसाले भात, तो की जीवनच्या टिफिनसाठी बेस्ट असणार आहे आणि घरी खाण्यासाठी सुद्धा. सर्वात अगोदर कुकरमध्ये तेल तापून घेतले, त्यात खडे मसाले टाकले, 2 कांदे टाकले छोटे छोटे, त्यासोबतच अद्रक लसणाची पेस्टसुद्धा टाकली. मी आज याच्यात हळदीचा वापर करणार नाही आहे. थोडेसे शेंगदाणे टाकले मूठभर आणि थोडंसं लाल मिरची पावडर मसाला, फ्राईड राईस मसाला होता माझ्याकडे, मी तो 1 चमचा टाकलेला आहे आणि थोडासा चटपट मसाला आणि 3 टमॅटो टाकलेले आहे मीडियम साईजचे. छानपैकी परतवून घ्यायचे सर्व काही तेल सुटेपर्यंत आणि आपण मसाले टाकूयात. जसं की लाल मिरची पावडर टाकले, थोडासा चटपट मसाला आणि फ्राईड राईस मसाला मी टाकलेला आहे बरोबर फुल 1 चम्मच भरून. गरजेनुसार पाणी टाकायचे आहे. मी साधाच तांदूळ घेतलेला आहे. जेवढ्या भाज्या मी कट करून घेतल्या होत्या तेवढ्या स्वच्छ धुवून पुन्हा एकदा परतवून घेऊया मसाल्यासोबत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि आजचा थोडा पसारा तुम्ही पाठीमागचं बॅकग्राऊंड जरा स्किप करा, कारण की आज जरा मी आवरलेलं नाही आहे, त्यासाठी सॉरी. आणि आज मला उशीरही झालेला होता. चला, गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. आपण जेवढा तांदूळ घ्यायचा त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आणि काही तांदूळ असं असतो की त्याला खूप कमी पाणी लागतं. चवीनुसार मीठ टाकून घेतले. मस्तपैकी आपले तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. चला, पाणीसुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे आणि यासोबतच मी इकडं तांदूळसुद्धा धुवून घेते. तोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा रिक्वेस्ट, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला, मस्तपैकी तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ टाकायचे, छान मिक्स करायचे, झाकण लावून 3 शिट्ट्या करायच्या. नंतर गार झाल्यावर बघायचं. मस्तपैकी आपला व्हेज पुलाव हा तयार झाला होता. मस्तपैकी एकदम सुपर टेस्टी होता. खाण्यासाठी सुद्धा खूप छान झाला होता. एकदम झक्कास असा तयार झाला होता. हे एकदम कॅमेऱ्याजवळ ज्या वाफा येत होत्या त्याच्यामुळे थोडंसं धुंदरं धुंदरं दिसत होतं. या खायला. लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज.